मटण रस्सा आणि मटण मसाला. आता आपण मटण कापून घेऊया. मटण धुवून घेणे. गरम पाण्यात अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया. थोडीशी हळद. आता मटण टाकून घेऊया. थोडंसं मीठ. आता मसाल्यासाठी कांदा चिरून घेऊया आपण. नंतर थोडीशी कोथिंबीर चिरूया. 2 टमाटे चिरून घेऊया. नंतर थोडंसं अद्रक छिलून घेऊया. थोडंसं खोबर किसून घेऊ. थोडंसं लसूण आणि सर्व मसाल्याचं साहित्य आपण घेतलं आहे. थोड्याशा तेलामध्ये आता खोबर किस आपण परतून घेऊया. खोबरं थोडंसं लाल होऊस तर आपण भाजून घेऊया. आता कांदा भाजून घेऊया. आता अद्रक लसूण टमाटे मिक्सर करून घेऊ. मटण शिजलं का आपण पाहूया. थोडीशी खसखस छान भाजून घेऊया आपण. धने, दालचिनी, लवंग, भाजलेले सर्व साहित्याची पेस्ट तयार करून घेतली. शिजलेलं मटण, थोडीशी हळद आणि तिखट, थोडंसं मीठ. तयार केलेली पेस्ट तेलामध्ये परतून घेऊया. मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपण मटण टाकूया. थोडं शिजल्यानंतर आपण मसाला टाकूया. चांगली तर्री आल्यानंतर आम्ही मटण मसाला थोडंसं बाजूला काढून घेतला. आता मटण रस्स्यासाठी आपण लागेल तेवढं पाणी त्याच्यामध्ये ओतून घेऊ. मटण छान उकळत आहे. त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपला झणझणीत मटण रस्सा तयार आहे. अहो, आज तुमच्या आवडीचा मटणाचा बेत. अरे वा, छान. लवकर आण. ज्वारीची भाकर, कांदा, लिंबू, मटण रस्सा, मटण मसाला, एकदम मस्त थाळी.